करतो, सर्व्हर साईटला डेटा स्टोअर करतो. कोण? सेशन. ओके. आणि ह्याचा यूज करून आपण काल काय केलं की एक ऑथेंटिकेशनचं एक लॉग इन पेजचं आपण काहीतरी एक एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे. मग ऑनलाईन मेंबर सर्वांनी ते एक्झाम्पल ट्राय केले. मला ग्रुपवर फक्त 3 एक्झाम्पल आलेत. मग बाकीच्यांनी का नाही शेअर केले? हे जर मला रिझन टाकतात एकदा मेसेज बॉक्स मध्ये. फास्ट मध्ये रिझन टाका बरं, का नाही शेअर केलं तुम्ही ग्रुपवर. आता आपण आतापर्यंत सेशन पाहिलं. सेशन काय करतो? डेटा स्टोअर करतो. ओके. पण जो काही डेटा आहे तो डेटा काय करतो? सर्व्हर साईटला स्टोअर करतो. मग आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत की कुकीज. म्हणून माहितीत कुकीज? ते नाही कुकी, खाण्याची कुकी नाही, ही वेगळी कुकी असते. ठीक आहे. आज आपण पाहणार आहेत कुकीज. मग कुकीज काय आहे की कुकीज मध्ये पण ऍज इट इज सेशन काय करतं की डेटा स्टोअर करतं. मग कुकीज पण ते काय करतं की डेटा स्टोअर करतं. पण कुकी आणि सेशन मध्ये दोन डिफरंट आहे. ओके. एक फर्स्ट डिफरंट आहे, सेशन काय करतो? सर्व्हर साईटला डेटा स्टोअर करतो. मग जी काही कुकी आहे, कुकी काय करते? क्लायंट साईटला किंवा लोकल साईटला डेटा स्टोअर करते. ठीक आहे. दोघांमध्ये डिफरंट कधी विचारला तर एकच डिफरंट राहणार. मेन ज्यांचा सगळ्यात मेन डिफरंट एकच आहे. कोणता? की सेशन सर्व्हर साईटला डेटा स्टोअर करतो आणि जे काय आपण आज कुकी पाहणार आहोत, कुकी काय करतं की क्लायंट साईटला किंवा लोकल साईटला डेटा काय करतो? स्टोअर करतो. मग ह्याचं एक्झाम्पल ठीक आहे पण इथे करू. जसं की आपण आतापर्यंत पाहत होतो की सेशन सेशन काय करतो? सर्व्हर साईट स्टोअर करतो. ओके. आणि त्यानंतर आज आपण पाहणार काय? कुकी. मग आता कुकी काय आहे? कुकी काय करतो की क्लायंट साईट किंवा लोकल साईट डेटा स्टोअर. ठीक आहे. सेशन काय करतो? सर्व्हर साईटला डेटा स्टोअर करतो आणि कुकी काय करतो? लोकल साईटला डेटा स्टोअर करतो. आता मग लोकल म्हणजे काय? की लोकल म्हणजे जो तुमचा पीसी आहे. ठीक आहे ना, जो तुमचा पीसी आहे किंवा तुमचा जो काही ब्राउझर आहे किंवा तुमचा मोबाईल आहे, हो काय झालं तुमचा सगळा लोकल साईट झाली. मग तो काय करतो? कुकी काय करतो की तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या लोकल साईट मध्ये काय करतो? डेटा स्टोअर करतो. आता ह्याचं फक्त आपण एक एक्झाम्पल पाहू. ठीक आहे. एक्झाम्पल पाहिलं, ह्याचा यूज काय ते आपल्याला पुढच्या एक्झाम्पल मध्ये समजेल. फक्त आपण कुकी मध्ये डेटा कसा स्टोअर करायचा, कुकीचं जे काय यूज आहे तो यूज कसा करायचा ते आपण पाहू आज. ओके. मग त्यासाठी फर्स्ट मी काय करतो की डेस्कटॉपला आलो. डेस्कटॉपला आल्यानंतर जो काय आपला फोल्डर होता कोणता? A to Z 54 नावाचा. त्या फोल्डर मध्ये आल्यानंतर मी इथे एक नवीन फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरला नाव देतो कुकी. ओके. त्या फोल्डरला मी काय नाव दिलंय? ते कुकी. आणि त्या कुकी फोल्डरला मी करतो ओपन. ओपन केल्यानंतर वरती आपल्याला काय दिसतो? इथे एक ऍड्रेस बार दिसतो. त्या ऍड्रेस बारचा जो काही एम्प्टी पेज असेल त्या एम्प्टी पेज वर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मी इथे राईट करतो CMD राईट करतो. ओके. मग CMD राईट केल्यानंतर काय झाले? इथे माझी कमांड प्रॉम्प्ट काय झाली? इथे ओपन झाले. मग कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर आपली एक फर्स्ट स्टेप राहते. फर्स्ट स्टेप काय राहणार? की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपली कमांड राहते npm-i. कोणते कोणते पॅकेज लागतात आपल्याला? फर्स्ट एक्सप्रेस लागेल, सेकंड लागेल EJS. ओके. सध्या मला एवढे दोनच लागतात. बाकीचे जेव्हा मला लागतील तेव्हा मी त्यांना काय करतो? इन्स्टॉल करेन. पण मला सध्या आता दोनच लागतात, एक्सप्रेस आणि EJS. हे दोन्ही पॅकेज मी काय करतो? इथे इन्स्टॉल करून घेतो. आणि दोन्ही पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर एकदा स्क्रीन करतो मी क्लिअर. आणि सेकंड कमांड आपली कोणती राहणार? कोड पेस्ट डॉट. आणि मी एंटर बटनावर जसं क्लिक करेन, जो काय आपला कुकीज नावाचा फोल्डर होता तो फोल्डर काय झाला? ऑटोमॅटिकली आपला VS कोडला ओपन झाला. इथे झाला VS कोडला ओपन. इथे आले पॅकेज डॉट जेसन, पॅकेज डॉट लॉग डॉट जेसन किंवा नोड मॉड्यूल, असे 3 फोल्डर आलेत आपल्या इथे. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर इथे काय करायचं की आपल्याला सर्व्हर बनवायची. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? फाईलची गरज. जसं की मी फाईल घेतली
एक इंडेक्स डॉट जीएस नावाची, आणि त्या फाईल मध्ये मी काय करणार, जो काय आपला सर्व्हरचा कोड असणार तो सर्व्हरचा कोड मी इथे काय करणार, राईट करणार. जसं की मग सर्व्हरचा कोड राईट करण्यासाठी वॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय राहणार इथे एक्सप्रेस. त्यानंतर वॅर मी घेतो इथे एक व्हेरिएबल. कोणता व्हेरिएबल घेतो की ऍप नावाचा, आणि जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे ती फंक्शनॅलिटी मी काय करतो ऍप नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. त्यानंतर एक बेसिक URL असते आपली, कोणती असती मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला आणि एक फंक्शन घ्यायचं, आणि फंक्शन मध्ये मी सांगतो एक रिक्वेस्ट, सेकंड असणार रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, आणि सेंड मी इथे काय करतो वेलकम टू Node.js. ओके. आणि आपला सर्व्हरला रन करण्यासाठी कशाची नीड आहे, एका पोर्ट नंबरची नीड आहे. मग ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट 1000 असं मी काय दिलं, एक पोर्ट नंबर दिला. ओके. आणि जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी करतो इथे रन करण्यासाठी काय कमांड आहे आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट जीएस, आणि मी जसं एंटर केलं इथे आपल्याला काहीतरी आलंय येलो कलर आणि ग्रीन कलर मध्ये आपल्याला टेक्स्ट आलाय. ओके. मग जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरचा आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला आलो, आणि ब्राउझरला आल्यानंतर इथे मी करतो लोकल होस्ट कोलन 1000 आलं इथे वेलकम टू Node.js. हा सर्वांना बेसिक कोड समजला असेल काय केलंय ते. ओके. आता आपल्याला पाहिजे काय की आपल्याला पाहिजे आतापर्यंत आपण सेशन पाहिले. ओके. तुम्हाला माहिती आहे सेशन काय करतो की डेटा स्टोअर करतो, पण डेटा तो कुठे स्टोअर करतो, सर्व्हर साईडला स्टोअर करतो. कुठे, सर्व्हर साईडला. मग आज आपल्याला पाहिजे कुकी. कुकी म्हणजे काय, ती खाण्याची कुकी नाही किंवा बिस्किट वगैरे तसं काय नाही. ठीक आहे. कुकी म्हणजे काय की आपण लोकल साईटला डेटा काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. मग लोकल साईट म्हणजे आपली काय, लोकल म्हणजे की जो काय माझा पीसी आहे सध्याचा, काय 512 किंवा माझा 256 असं काहीतरी जीबीचा काय असेल माझा पीसी असेल, त्याचं स्टोरेज असेल, तोच म्हणजे काय झाला आपला लोकल स्टोरेज. लोकल म्हणजे आपला मोबाईल झाला किंवा आपला लॅपटॉप झाला, पीसी झाला. ओके. ह्यालाच आपण काय म्हणतो लोकल स्टोरेज. मग लोकल स्टोरेजला आपला डेटा कसा स्टोअर करायचा ते आपण पाहणार आहे. मग लोकल साईटला डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला एका पॅकेजची गरज असते. जसं की सेशन मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपण काय करत होतो, कोणतं तरी पॅकेज इन्स्टॉल करत होतो. कोणतं पॅकेज होतं ते, कोणतं होतं, असं काहीतरी होतं ना, एक्सप्रेस डॅश सेशन, हे पॅकेज आपण काय करायचं, इन्स्टॉल करायचं. बरोबर ना. मग आज आपल्याला काय यूज करायची, कुकी यूज करायची. मग कुकी यूज करण्यासाठी एक पॅकेज आहे. मग ते पॅकेज आपल्याला काय करायला लागेल, यूज करायला लागेल. मग ते पॅकेजचं नाव काय आहे, जसं की एक्सप्रेस डॅश सेशन आपण ही कमांड टाकली की सेशनची जी काय आपल्याला फंक्शनॅलिटी होती, जी काय ती पॅकेज होतं, ते पॅकेज काय होतं, इन्स्टॉल होत होतं. मग त्याच प्रकारे एक कुकीची एक कमांड आहे. कुकीची कमांड कशी आहे, ह्याच प्रकारे कशी कमांड आहे आपली, कुकी डॅश पार्सर. कोणतं पॅकेज आपल्याला गरज आहे, कोणती पॅकेज इन्स्टॉल करायची आपल्याला, कुकी डॅश पार्सर ह्या पॅकेजची आपल्याला काय गरज आहे. कशासाठी गरज आहे की जी आपल्याला लोकल साईटला डेटा काय करायचा आहे, आपल्याला स्टोअर करायचा आहे. मग लोकल साईटला डेटा स्टोअर करण्यासाठी एका पॅकेजची गरज आहे. मग ते पॅकेजचं नाव काय आहे, कुकी डॅश पार्सर. हे पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करायची. मग हे पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी आपली कमांड काय राहते, npm आय, आणि काय राहणार पुढे, कुकी डॅश पार्सर. मग करायची हे पॅकेज इन्स्टॉल. मग हे पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सीएमडी मध्ये यायला लागेल. सीएमडी मध्ये आल्यानंतर मी इथे क्लिअर करतो, आणि क्लिअर केल्यानंतर मी कमांड टाकतो npm आय, काय राहणार इथे, कुकी डॅश पार्सर. ठीक आहे. ही कमांड टाकली. कमांड टाकल्यानंतर मी हे करतो एंटर बटनावर क्लिक. जे काही आपलं पॅकेज आहे ते पॅकेज इथे इन्स्टॉल झालंय. इन्स्टॉल झाल्यानंतर मी स्क्रीन एकदा क्लिअर करतो, आणि जो काय आपला प्रोग्राम होता, जो काय आपला सर्व्हर होता, त्या सर्व्हरला मी इथे करतो रिएक्झिक्यूट. झालाय रिएक्झिक्यूट. मग आता जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले, कोणतं केलंय, कुकी डॅश पार्सर.
मग ह्या पॅकेजला मी इथे काय करतो, इम्पोर्ट करतो किंवा रिक्वायर करतो. वॅर एक व्हेरिएबल घेतला मी जसं की कुकी इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड, आणि डबल कोड मध्ये काय राहणार, त्या पॅकेजचं नाव. पॅकेजचं नाव काय मग इथे, कुकी डॅश पार्सर. झालं पॅकेज इन्स्टॉल, इथे इम्पोर्ट झालं. ओके. मग इम्पोर्ट झाल्यानंतर ह्या कुकी पार्सरची काय एक मिडलवेअर आहे. काय आहे जी मिडलवेअर आहे. जसं की आपण आतापर्यंत बॉडी पार्सलची मिडलवेअर पाहिली, त्यानंतर युटिलची पाहिली, त्यानंतर एक्सप्रेस डॅश सेशनची पाहिली, अजून कशाची पाहिली, फाईल अपलोडची पाहिली. ठीक आहे. अशा भरपूर साऱ्या आपण मिडलवेअर पाहिल्या. मग आज मी ह्याची सांगतो मिडलवेअर कशाची, कुकीची. मग कुकीची मिडलवेअर सगळ्यात सोपी काय आहे की ऍप व्हेरिएबलच्या खाली काय करायची, इथे फक्त ऍप डॉट यूज करायचं राऊंड ब्रॅकेट, आणि इथे सांगायची जी काय कुकी, आणि इथे फक्त राऊंड ब्रॅकेट द्यायचं. बस झाली इथे कुकीची जी काय मिडलवेअर आहे ते मिडलवेअर झाली इथे. ह्या मिडलवेअरने आपण काय सांगितलंय की आपण काय केलंय, जी काय कुकी डॅश पार्सरची जी काय पॅकेज आहे ते पॅकेजला काय केलंय आपण इथे एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलंय. आणि मग इथे काय सांगतोय मी, जो काय व्हेरिएबल मध्ये आपण कुकी डॅश पार्सलची पॅकेज जी आपण स्टोअर केले त्या स्टोअरला काय सांगितले मी, फक्त इथे यूज कर. म्हणजे आपण जे काय कुकी डॅश पार्सर पॅकेज इन्स्टॉल केले त्या पॅकेजला आपण काय करू शकतो, आता इथे यूज करू शकतो. समजलं इथं. ओके. मी इथे कमांड राईट करतो की पॅकेज इन्स्टॉल करण्याची, जसं की राहणार कमांड आपली npm i, आणि इथे राहणार कुकी डॅश पार्सर. ओके. सिंपल आहे, सोपं आहे. ठीक आहे. आता मी नेक्स्ट घेतो. नेक्स्ट आपल्याला काय करायची, आता कुकी डॅश पार्सर काय करतो की डेटा स्टोअर करतो. कुठे डेटा स्टोअर करतो, कुठे करतो, लोकल साईटला डेटा स्टोअर करतो. मग त्याला तुम्ही लोकल म्हणू शकता किंवा क्लायंट साईड बोलू शकता. ठीक आहे. आता डेटा कसा स्टोअर करायचा मी तुम्हाला ते सांगतो. आता डेटा कसा स्टोअर करायचा, जसं की मी इथे काय करतो, सिंपल एक व्हेरिएबल घेतला. कोणता व्हेरिएबल घेतो मी, एक नेम नावाचा व्हेरिएबल घेतला, आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी काय करतो, एक नाव टाकतो. जसं की मी इथे नाव टाकतो विशाल. काय केलं मी, व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबल मध्ये मी व्हॅल्यू कोणती टाकली, विशाल. ओके. आता मला काय करायचे की लोकल साईटला हे विशाल नाव काय करायचे, मला स्टोअर करायचे. जसं की आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं होतं की सेशन मध्ये आपण काय करायचं की नेम स्टोअर करायचो, बरोबर ना. जसं की विशाल नेमच आपण स्टोअर केलं. मग त्याच प्रकारे पण जी काही सेशन आहे सेशननी सर्व्हर साईडला केलं, पण आज आपल्याला कुकीचा यूज करून लोकल साईटला डेटा काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. मग डेटा स्टोअर करण्यासाठी कुकीचा एक सिंटॅक्स आहे. कसा सिंटॅक्स आहे की जसं की सेशनचा सिंटॅक्स होता ऍज इट इज सेम आहे. काय राहणार, रिस्पॉन्ड डॉट, इथे राहणार कुकी. काय राहणार इथे, रिस्पॉन्ड डॉट कुकी राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा सांगायची डबल कोड मध्ये सांगायची काय नावाने डेटा स्टोअर करणार आहे तुम्ही, की आम्ही नेम स्टोअर करणार आहे. काय स्टोअर करणार आहे आपण, नेम स्टोअर करणार आहे. आणि जी काही नेम आहे ते कोमा द्यायचा, आणि जी काही नेम आहे ते नेम इथे स्टोअर पास करून द्यायचं. जसं की आपला नेम कोणत्या व्हेरिएबल मध्ये, ह्या नेम व्हेरिएबल मध्ये, मग कोमा देऊन मी ते नेम पास करतो. झाला सिंटॅक्स, सोपं आहे. आता डेटा स्टोअर झाला आहे की नाही तो आपल्याला चेक करायला लागेल. मग ब्राउझरला आलो, इथे मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं इथे मला काहीच दिसेना, कुठे डेटा स्टोअर झालाय, दिसतंय आपल्याला इथे सीएमडी मध्ये बघतो, सीएमडी मध्ये पण काही नाही. मग आपल्याला डेटा पाहण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तुम्हाला सिंपल स्टेप सांगतो. काय करायचं की कर्सर तुमचा आहे त्या ब्लॅक स्क्रीनवर न्यायचा, आणि इथे करायचं राईट क्लिक. ओके. राईट क्लिक केल्यानंतर मला इथे भरपूर सारे ऑप्शन भेटतात. इथे दिसतंय ब्लॅक, रिलोड, सेव्ह, प्रिंट, कॅच, सर्च, ओपन, सेंड दिसतंय. मग इथे तुम्ही सर्वात लास्ट मध्ये काय दिसतंय तुम्हाला, इन्सेप्ट म्हणून दिसतंय तुम्हाला ऑप्शन. त्या इन्सेप्ट वर काय करायचं, क्लिक करायचं. जसं तुम्ही इन्सेप्ट वर क्लिक करता तुमची स्क्रीन अशी काहीतरी होईल, आहे दिसते होती. त्या स्क्रीन अशी झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती ऑप्शन दिसतील. काय दिसतं इथे, इलेमेंट दिसतंय. इलेमेंट, इलेमेंट मध्ये काय दिसणार तुम्हाला, जेवढा काही HTML चा कोड आहे तो कोड इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे दिसेल तुम्हाला कन्सोल, आहे कन्सोल. त्यानंतर इथे सोर्स, नेटवर्क,
परफॉर्मन्स, मेमरीच्या शेजारी ऍप्लिकेशन आलं. इथे ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेशनच्या मध्ये इथे तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकतात काय ऑप्शन दिसतात तुम्हाला. इथे लोकल स्टोरेज भेटतंय, सेशन स्टोरेज भेटतंय, एक्सटेन्शन स्टोरेज भेटतंय, इंडेक्स डीबी स्टोरेज दिसतंय आणि इंडेक्स डीबीच्या खाली काय भेटतं इथे तुम्हाला, कुकी. जसं मी इथे कुकीवर क्लिक करतो, इथं त्याच्या बटनाच्या ॲरोवर क्लिक केलं आणि इथे मला काहीतरी दिसतंय HTTP :/localhost:100. त्याच्यावर मी क्लिक केलं की इथे मला काहीतरी दिसतंय ह्या साईडला. इकडे मी थोडंसं राईट करतो. जो काही हा डेटा आहे तो सर्व डेटा मी काय करतो एकदा डिलीट करतो. तो माझा ऑलरेडी जुना असेल आय थिंक. एकदा मी फक्त डिलीट करतो सगळा डेटा. ठीक आहे. आता कुकी मधला मी सगळा डेटा काय केलाय इथे डिलीट केलाय. ओके. आता जसं मी इथे कुकीवर क्लिक करतो काय दिसतंय इथे, इथे दिसतंय. ओके, हे पण मी करतो एकदा रिमूव्ह. ओके, कुकीवर मी काय केलं, रिमूव्ह केलं. रिमूव्ह केल्यानंतर मी एकदा काय करतो, आपलं ब्राउझर मी इथे रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं इथे काय झालंय, इथे काय झालंय, काहीतरी झालंय ना चेंजेस. काय झालं इथे नेम आलंय. नेम आल्यानंतर माझं इथे साईडला व्हॅल्यू आली विशाल. आली इथे विशाल. जसं की मी कोडमध्ये येतो आणि कोडमध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो, विशालच्या जागी मी इथे करतो असं काहीतरी सार्थक केलं आणि इकडे आउटपुट पेजला येऊन मी काय करतो, एकदा रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं नेमच्या पुढे काय आलंय इथे आता सार्थक आलंय. म्हणजे आपल्या कुकीमध्ये डेटा काय होतोय, स्टोअर होतोय. होतंय. एवढं ट्राय करता तुम्ही ऑनलाईन मेंबर का डबल सांगू एकदा, सोपं आहे ना ऑनलाईन मेंबर. एकदा डबल सांगू कसं करायचं का ट्राय करतात तुम्ही. ठीक आहे, ट्राय करा आणि मला काय करायचं, सर्वांनी मला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवर मला शेअर करायचा. जोपर्यंत सर्वांचा स्क्रीनशॉट ग्रुपवर येत नाही तोपर्यंत आपण पुढे घेणार नाही. ठीक आहे. नाही समजलं एकदा विचारा, डबल विचारा. एकदा नाही तीनदा विचारा, चारदा विचारा, मी डबल सांगतो. पण तुम्ही विचारत चला. ठीक आहे, ट्राय करा आणि झाल्यानंतर मला सर्वांचा ग्रुपवर मला फोटो आला पाहिजे. ज्याचा नाही येणार त्याला मी, ठीक आहे, ग्रुपवर शेअर करा झाल्यानंतर. तर आपण आता काय केलं की कुकी मध्ये डेटा स्टोअर केलाय बरोबर, आणि सर्वांना जमलाय कुकी मध्ये डेटा कसा स्टोअर करायचा. आता जी काही कुकी आहे, कुकी म्हणजे काय, लोकल साईटला डेटा स्टोअर करतो. काय करतो कुकी, लोकल साईटला डेटा काय करतो, स्टोअर करतो. तुम्ही लोकल म्हणा किंवा क्लायंट साईट डेटा स्टोअर करतो असं बोललं तरी चालेल. तुम्हाला वाटलंच तर ह्याची अजून इन्फॉर्मेशन पाहिजे तर इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी काय करायचं, तुम्ही तुम्ही गुगलला गेलात, गुगलला गेल्यानंतर सर्च करायचं. तुम्ही अशा गोष्टी सर्च करायच्या. आज पॉइंट झाला की गुगलला सर्च करायचा, हाऊ टू कुकी असं सर्च केलं गुगल तुम्हाला काहीतरी सांगेल काय इन, ठीक आहे, Node.js. ओके, असं काहीतरी सर्च केलं तुम्ही. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या वेबसाईट भेटतात, डॉक्युमेंटेशन भेटतात. त्या डॉक्युमेंटेशन वाचत चालायचे. काय हे पार्स आणि HTTP कुकीज हँडल स्ट्रिंग अँड रिटर्न ऑब्जेक्ट, काय नेम पर व्हॅल्यू आणि डेटा काय करतो, स्टोअर करतो. अजून काय दिले ह्याची व्हॅल्यू ऑप्शन ऑब्जेक्ट वगैरे वगैरे भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली. ही इन्फॉर्मेशन तुम्ही वाचत चालला. ठीक आहे. आता आपण जाऊ दुसरीकडे. आता दुसरं स्टेप काय राहणार आपली, फर्स्ट स्टेप मध्ये आपण डेटा काय केलाय, स्टोअर केलाय. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचंय, जो आपण डेटा स्टोअर केलाय, काय केलंय, जो आपण डेटा स्टोअर केलाय तो डेटा कसा घ्यायचा. ठीक आहे ना, डेटा स्टोअर केलाय, पण डेटा स्टोअर केल्यानंतर जो काय डेटा स्टोअर केलेला आहे तो डेटा कसा रिटर्न घ्यायचा तो आपण पाहू आता. ठीक आहे. मग डेटा रिटर्न घेण्यासाठी मी काय करतो, एक नवीन URL बनवतो. जसे की ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड, इथे देतो मी स्लॅश आणि इथे स्लॅश मध्ये सांगतो गेट डेटा
काय केलं मी, कोणती URL बनवली, गेट डेटाची एक URL बनवली. त्या URL ला मी देतो एक आता फंक्शन. फंक्शन दिल्यानंतर फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर, एक असतो रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. काय केलं मी इथे, रिस्पॉन्ड डॉट काय करतो, सेंड केले मी. आणि सेंड काय करणार मी आता, ठीक आहे, सेंड सध्या काय करत नाही. आता आपल्याला काय करायचं, जो कुकी मध्ये डेटा स्टोअर केलाय, कुकी मधला डेटा स्टोअर केलेला आपल्याला काय करायचं, फक्त घ्यायचा आहे. मग कुकी मधला डेटा घेण्यासाठी, जसं की आपली एक रिक्वेस्ट डॉट सेशन मध्ये पण आपली डेटा घेण्यासाठी आपण एक मेथड यूज करायचो, ठीक आहे. त्याच प्रकारे की कुकी मधला डेटा घेण्यासाठी ऍज इट इज सेम राहणार, फक्त चेंज काय होणार इथे, की मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला वेअर, वेअरला सांगतो इथे नेम. काय केलं मी, एक नेम नावाचा व्हेरिएबल बनवला. म्हणजे जो काय कुकी मधला डेटा आहे, तो कुकी मधला डेटा काय करायचा आहे मला, ह्या नेम व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग कुकी मधला डेटा कसा घ्यायचा, इथे करायचं रिक्वेस्ट, काय करायचं, रिक्वेस्ट डॉट कुकीज. काय करायचं इथे, कुकी नाही करायचं, इथे काय करायचं, कुकीज करायचं. डेटा स्टोअर करताना आपण काय करतो, कुकी करतो, आणि डेटा घेण्यासाठी काय करायचं, कुकीज करायचं. मग रिक्वेस्ट डॉट सेशन मधून आपण काय सांगितलं इथे, रिक्वेस्ट डॉट सेशन मधून कुकीज मधून काय करायचंय, तू एक नेम घ्यायची. काय घ्यायचंय, तू इथून नेम घे. म्हणजे रिक्वेस्ट डॉट कुकीज मधून काय करायचंय, आपल्याला नेम गेट करायचं. जी काय नेम आहे ती नेम काय कर, ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. मग जो काय हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल मी फक्त इथे काय करतो, सेंड करतो, ठीक आहे, किंवा सेंड केलाय फक्त. ओके, आता आपण चेक करू की जो काय आपल्याला डेटा आपण सेंड केला, सध्या कुकी मध्ये कोणतं नाव आहे, सार्थक नाव आहे. जसं मी स्लॅश गेट डेटाला जाईन तेव्हा आपल्याला डेटा काय होईल, शो होईल. जसं की मी आलो गेट डेटा आणि इथे करतो एंटर. जसं मी एंटर केलंय, ठीक आहे, डेटा नाही झाला प्रिंट. ओके, ठीक आहे. इथे कन्सोल डॉट लॉग करू आपण एकदा. कन्सोल डॉट लॉग मध्ये मी सांगतो जी काही नेम आहे ती नेम काय कर, प्रिंट कर. आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये गेट कुकी डेटा. एकदा आउटपुट पेजला येऊ, इथे करतो मी रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलंय, गेट कुकी डेटा आलाय आणि कन्सोल मध्ये आपल्याला काय प्रिंट झालं, इथे अनडिफाईन्ड प्रिंट झालंय. आता अनडिफाईन्ड का प्रिंट झालंय ते चेक करू आता. ओके, एकदा मी होम पेजला आलो, सेंड केलं. ओके, आपला जो काही कुकी मधला नेम आहे, आता इकडे बघा चुकलंय काय आपलं, की आता आपण लोकलहोस्ट कोलन 1000 ला आलो आणि कुकी मध्ये काय डेटा स्टोअर आहे, काय नावाने डेटा स्टोअर आहे, सार्थक नावाने डेटा स्टोअर आहे. पण जो काय आपण डेटा स्टोअर केलाय, डेटा कसा स्टोअर होतो कुकी मध्ये, की पर व्हॅल्यू मध्ये डेटा स्टोअर होतो. जसं की जावास्क्रिप्ट मध्ये आपण पाहिलं होतं की डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर होतो. जसं की हा झालं त्याची की झाली आणि त्या ह्या कीची व्हॅल्यू काय झाली, ते आता विशाल. म्हणजे डेटा कसा स्टोअर झालाय, की पर व्हॅल्यूने डेटा स्टोअर झालाय. मग इथे आपण पाहू शकतो की डेटा कसा स्टोअर झालाय, एका टेबल मध्ये स्टोअर झालाय, की पर व्हॅल्यूने. मग जो काय आपण डेटा स्टोअर केलाय, काय सार्थक नाव स्टोअर केलंय, पण कोणत्या ना त्याची व्हॅल्यू कोण, त्याची की कोणती, नेम. आणि नेम कसं राईट केलंय, एन आपण कॅपिटल केलाय. मग इथे आपल्याला डेटा घेताना पण सांगायला लागेल, जो काय एन असणार आपला तो कॅपिटल असणार आहे. ओके, आणि एकदा मी आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, कुकी मध्ये काय सार्थक नाव स्टोअर आहे. जसं मी आलो इथे स्लॅश गेट डेटाला आणि इथे करतो मी सेट. आलं इथे गेट कुकी डेटा आणि कन्सोल मध्ये आपण डेटा प्रिंट केला. तर कन्सोल मध्ये डेटा प्रिंट झालाय का आपण तो चेक करू आता. आलं इथे सार्थक नाव आता कन्सोल मध्ये आलंय. जसं की मी आता काय करतो, इथे इथे मी गेट डेटा केले, गेट डेटाच्या जागी मी हा नेम फक्त प्रिंट करतो. इकडे आलो आउटपुट पेजला, मी एकदा बॅक जातो. बॅक आल्यानंतर इथे रिफ्रेश करतो आणि इथे करतो मी एकदा स्लॅश गेट डेटा आणि एंटर केलं. जसं मी एंटर केलं, आलं इथं सार्थक नाव. म्हणजे आपण फर्स्ट काय केलं, पहिल्यांदा कुकी मध्ये सार्थक नाव प्रिंट केलं आणि परत सेकंड टाइम आपण काय केलं, जो काही कुकी मध्ये सार्थक नाव प्रिंट केलं ते आपण सार्थक नाव काय केलं, घेऊन आलो. करतात एवढं ट्राय ऑनलाईन मेंबर, ठीक आहे, सोपं आहे ना.